ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नगरसेवक असलेल्या राजुल पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातल्या शिवसैनिकांनी ही मागणी केली आहे। राजुल पाटील यांच्या वडिलांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आता राजुलवर कारवाई व्हावी अशी मागणी आता केली जाते। मात्र पालिकेमधल्या आकडेवारीवरून राजुलवर कारवाई होण्याची शक्यता कमी आहे। आपण पक्षासोबत राहणार असल्याचं याआधीच त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र तिथल्या शिवसैनिकांनी मात्र त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे। नगरसेवकांनी पक्षविरोधी काम केल्यास हकालपट्टी केली जाते, तसंच पक्ष आदेश उल्लंघन केल्यास हकालपट्टी केली जाते आणि त्यामुळे आता काय नेमके या संदर्भात घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। कृष्णात, ईशान्य मुंबईच्या मतदारसंघामधली जर आपण बातमी पाहिली तर शिवसेना युबीटीचे जे शिवसैनिक आहेत त्यांनी राजुल पाटील यांची हकालपट्टी करण्याची मागणी केलेली आहे। काय वाटतं नेमकी काय घडामोडी घडतायत? इकडे मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पक्षांतर केल्यानंतर आता राजुल पटेल जी त्यांची मुलगी आहे त्यांच्या हकालपट्टीची मागणी होताना पाहायला मिळते। कारण सर्व शिवसैनिकांची एक भावना निर्माण झालेली आहे की खासदार एका पक्षात असताना त्यांची मुलगी मात्र आपल्या पक्षात का आणि तिच्या नगरसेवक पदावरून त्यांची हकालपट्टी करावी, पक्षातून हकालपट्टी करावी अशा प्रकारची मागणी केली जात असली तरी ते कितपत अंमलबजावणी त्याची होईल याबाबत मात्र साशंकता व्यक्त केली जात आहे। कारण याबाबतीत व्हीप जारी करणं आणि त्याचा व्हीप मोडणं त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लागू होतील आणि त्यानंतरच त्याच्या हकालपट्टीची जी मागणी आहे ती पूर्णत्वास येऊ शकते। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय आता ईशान्य मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना युबीटीच्या पदाधिकाऱ्यांनी आता राजुल पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी केली। त्यामुळे आता या संदर्भात शिवसेना युबीटीकडून काय नेमकी प्रतिक्रिया समोर येते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे।